आम्ही आता जेवण वरून उठला आणि जार मधलं पाणी, तो मुलगा जार शोधते, मी फक्त झाकण काढून बाजूला ठेवलं. त्यांनी मला तिथं नागपूरमध्ये भर हॉलमध्ये चापट मारली होती. मी म्हणजे एकदम शांत होऊन गेली आणि त्याच्या मावशीला काय बोलली, हा नीट राहिला ना म्हटलं तुमचा पोऱ्या तर बरं, नाही तर मी कोणाचाही हात धरून निघून जाईल. त्यांनी मला मारली, परत मारली, अशी का बोलली. आणि म्हणजे त्यांच्यामध्ये कसं बहीण आली ना पाया पडायला लागतं, पहिलं पाय धुवून पाया पडायला लागतं. तर मला काय माहिती, तर त्याची आई बोलते माझी मुलगी आली तरी पाय नाही धुतले, असं नाही तसं नाही. मग त्यांनी ती रेकॉर्डिंग ऐकली ना, मग मी वरडली, म्हणलं तू रेकॉर्डिंग ऐकून पण तू माझ्यावर का हात पाय चढवतोय. तर त्यांनी माझं डोकं धरलं आणि दरवाजाला मार. आपलं कडीचं डोकं असतं ते माझ्या इथं घुसलं आणि बोलतो उठ. रडत बसली बोलतो उठ, माझे दाजी वगैरे आलेत ना, त्यांना वाढून दे बोलतो, नाटक नाही करायचं बोलतो. वाढून द्यायला लागली, खाली वागली, तशीच रक्ताची 10 अर्धा ग्लास रक्त. त्याच्यात माणुसकी काही नव्हतीच का? माणुसकी काही नव्हती. जर मला तापही आली ना तर माझ्या मम्मीकडे जायला लागायचं.